नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रभाग क्रमांक 10 मधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, उबाटा सेनेचे मनपा प्रशासनाला निवेदन। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये घंटागाडी वेळेवर येत नाही। 3 ते 4 दिवसाआड येत असल्याने कचरा वाढत आहे। त्याची दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे। नियमित घंटागाडी येण्यासाठी महापालिकेने नियोजन करावे, तसेच याच भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढलेला आहे। कुत्र्यांचा देखील तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वेळोवेळी करूनही याकडे मनपाने दुर्लक्ष केलेले आहे। मोकाट कुत्रे हे स्थानिक नागरिकांना चावा घेतात। शाळकरी मुले तसेच प्रभागातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास हा दिवसेदिवस वाढत आहे। त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशा 2 मागण्यांचे निवेदन उपायुक्त हेमंत निकम साहेब यांना देण्यात आले। दरम्यान यावेळी शिवसेना ठाकरे गट आझादनगर उपविभाग प्रमुख सागर साळवे, सिद्धार्थ साळवे, उद्धव जोशी, देवेश करणकाळ, सौरव येवले यांच्यासह पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। माझं नाव सागर नंदकुमार साळवे, राहणार माधव कॉलनी, बडुजर प्लॉट, प्रभाग क्रमांक 10। तर आज निवेदन देण्यासाठी आलो होतो महानगरपालिकेत। तो विषय होता घंटागाडी वेळेवर न येणे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त। तर आज असं दिसून आलं आहे की जे मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे, तर या मोकाट कुत्रे एवढे हौदत घालत आहेत की ते सर्वसामान्य नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना चावा घेऊन त्यांची इतकी दहशत निर्माण झाली आहे की आज सर्वसामान्य नागरिक किंवा धुळेकरांना कॉलनी एरियात फिरण्यास आज मुश्किल झालेलं आहे। तर आत्ता पालिकेत आलेले असताना असं समजलं आयुक्त मॅडमांना भेटायचं होतं, पण आयुक्त मॅडम आज काही कारणानिमित्त नाही ते। तर आम्ही सहाय्य आयुक्तांना भेटलो। सहाय्य आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला आहे की तिथे जे त्यांचं कुत्र्यांचं जे नसबंदी करणार आहे, तर ते नसबंदीचं जे ऑपरेशन थिएटर त्यांनी तयार केलं ते इकडे डम्पिंग ग्राउंडकडे तयार केलं असं त्यांनी सांगितलं आणि ते येत्या 14-15 तारखेला सुरू करणार असं त्यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। पण आता त्या निवेदनात आम्ही पण त्यांच्याकडनं होप्स ठेवले की ते लवकरच ते सुरू करणार। तर ते सुरू जर नाही झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षा वतीने प्रभाग क्रमांक 10च्या सर्व नागरिकांच्या वतीने एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। कारण ही समस्या कुत्र्यांची खूप तीव्र होत चाललेली आहे, सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतोय। त्याचप्रमाणे घंटागाडीचा विषय घेतला तर इतका गंभीर आहे की घंटागाडीचा ठेकेदारच अशी अरेवारीची भाषा करतो की घंटागाडीची गरज नाही आम्हाला। घंटागाडीचं आता मी आयुक्त साहेबांना सांगितलं तर आयुक्त साहेब सांगता घंटागाडी रोज यायला पाहिजे, पण घंटागाडी 3 ते 4 दिवस होऊन येत नाही आहे। त्यामुळे राज्यात जो कचरा साठून राहतोय त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे आता स्वच्छता सर्वेक्षणाचा एक किस्सा येऊन गेला, तो मध्य प्रदेशमधून आलेला, तो महाराष्ट्रामध्ये येऊन सांगतोय की स्वच्छता सर्वेक्षण चालू आहे। त्याचं जर मी ID कार्ड चेक केलं तर ID कार्डवर त्याची व्हॅलिडिटी संपलेली होती। ID कार्ड हवं असेल तर मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला ते ID कार्ड मेल करून देईल किंवा व्हॉट्सअप करून देईल। तर असे हे इसम जर इथे येऊन जर अशा प्रकारचं स्वच्छता सर्वेक्षण करणार असणार तर महाराष्ट्रातले कोणी अधिकारी नाही का, किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना तुम्ही जॉब देऊ शकत नाही का की मध्य प्रदेशमधनं तसेच महाराष्ट्र राज्याला की हे ज्या सर्व समस्या आहे लवकरात लवकर सोडवण्यात यावा। जय हिंद।